बीड शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनलाय आणि याच अनुषंगाने आज मनसे आक्रमक होत सरण आंदोलन केलंय। बीड शहरातील नगर रोड, मोंढा रोड, पालवण रोड या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे। मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। मान्सून दाखल होताच बीड जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनतो आणि यातच अपघाताचं प्रमाण देखील वाढतं, परंतु नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते। दरम्यान याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। मोंढा रोड परिसरातील अमरधाम स्मशानभूमी समोरील पुलाची दुरावस्था झाली असून पुलावरील लोखंडी सळ्यांचा सांगडा उघड पडलाय आणि याचाच अंदाज न आल्यानं दररोज अपघात देखील होत आहेत। हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून केली जाते, परंतु हा प्रश्न जैसे थे तसाच आहे। आज अमरधाम स्मशानभूमी समोरच सरण रचून मनसेनं हे लक्षवेधी आंदोलन केलंय। सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। मनसे आक्रमक झालेली आहे रस्त्याच्या प्रश्नावरती। आज कसं आंदोलन केलं तुम्ही नेमकं? सरण आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे, परंतु हे आंदोलनानंतर जर प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। गेल्या वेळेस देखील आम्ही भूमिका घेतली होती, नगरपालिका प्रशासनाला आम्ही खळखट्याक केला होता, तरी देखील प्रशासन शांतच दिसतंय। सामान्य लोकांची हेळसांड कुठपर्यंत आणि कवर आमदार साहेबांना आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी देखील ह्या रखडलेल्या विषयामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला पाहिजे। हा विषय निवडणुकीचा मुद्दा न बनवता ह्या विषयाला सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे, एवढी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून। कुठे आंदोलन केलेलं आहे तुम्ही? मनसेने काय नेमकं लक्ष वेधलं? अमरधाम स्मशानभूमीसमोर पूल आहे, त्या पुलावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। काय रस्त्याची अवस्था कशी आहे? रस्त्याची फार दुरवस्था झाली, त्या रस्त्याची एक लेयर गेलेली आहे आणि संपूर्ण लोखंडाचे साकडे उघडे पडले आहेत। ते साकडे बुजवण्यासाठी, ते दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन उभं केलंय। आणि मनसेचा पुढचा इशारा काय राहणार नेमका? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ह्याच्या अगोदरही आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत, परंतु आता जर प्रशासनाने ह्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष न घातलं तर इथून पुढची भूमिका देखील आमची मनसे खळखट्याक असणार, एवढं मी सांगू।